काळजाची चिंधी काढून देईन, काळजाची चिंधी काढून देईन, एवढे तयाचे माझ्यावरी ऋण, एवढे तयाचे माझ्यावरी ऋण, त्रैलोक्य मोलाचे वसन दिले पाडून, द्रौपदीस बंधू शोभे नारायण, काळजाची चिंधी काढून देईन, काळजाची चिंधी काढून देईन, एवढे तयाचे माझ्यावरी ऋण, एवढे तयाचे माझ्यावरी ऋण, त्रैलोक्य मोलाचे वसन दिले पाडून, द्रौपदीस बंधू शोभे नारायण. एर विश्वभरे आदरा मूर्ख जैसा, जगाचा आदर करतो तो, माय बापाचा आदर मात्र करायची वृत्ती त्याची होत नाही. पिता स्वयंमेव नारायण, माता प्रत्यक्ष लक्ष्मी आपण, असं त्याला कधी वाटत नाही. त्यामुळे दृश्य लाभाकडे पळणारा समाज आहे. जिथं अदृश्य मिळतं तिथं माणसं धावपळ करत नाही. अदृश्यात सुद्धा खूप काही दडलेलं असतं, खूप काही लोपलेलं असतं, आपल्याला कळत नाही. जसं एखादा कूट प्रश्न आहे, सहज वाचतो आपण, कळाला नाही की सोडून देतो, पण त्यात नाही आहे का काही अनेक कोडे येतात. काही काही सहज वाचतो, आपल्याला कळालं नाही की आपण आपल्या बुद्धीला थोडाही ताण देत नाही. हाताने थापली सूर्याने शेकली, पती नसता सती गेली. हाताने थापली सूर्याने शेकली, पती नसता सती गेली. लगेच वाचलं तर कळत नाही, पण उत्तर माता माऊली सांगू शकतात गौरी. पण गौरी उत्तर ऐकलं की कळतं. अहो गौरी कसं? हाताने थापली सूर्याने शेकली आणि मग पती नसता सती गेली. मी डीएड ला असताना आमच्या एक रणमाळे नावाचे मॅडम होते, त्यांनी आम्हाला नोट्स दिल्या होत्या सोडवायला. त्यात त्यांनी असं लिहिलं होतं, समोर दिलेल्या काही शब्दांमधून मोजके शब्द वजा करा आणि उरलेल्या शब्दातून एक अर्थपूर्ण वाक्य तयार करा. त्यांनी दिलं होतं. त्यात असं लिहिलं होतं, जंगल आहे जंगलात कोला आहे. लक्षपूर्वक ऐकलं तर कळेल. जंगल आहे जंगलात कोला आहे, नदी आहे नदीला पूर आहे, मुलगा पाठीवरती ची नावाचं अक्षर लिहितोय आणि आंब्याच्या झाडाखाली बाई बसलेली आहे. जंगल आहे जंगलात कोला आहे, नदी नदीला पूर आहे. पुन्हा एकदा सांगतोय, ऐका कळेल. मुलगा पाठीवरती ची नावाचं अक्षर लिहितोय आणि आंब्याच्या झाडाखाली बाई बसलेली आहे. कोणालाच उत्तर कळत नव्हतं. पण ज्या वेळेला त्या शब्दांकडे पाहून मुलं म्हणायची, मॅडम काय दडलंय याच्यात, शिकवा ना आम्हाला चांगलं काहीतरी, काय याच्यात, सोडून द्या ते. अरे मॅडम म्हटल्या त्यातले काहीतरी शब्द काढा. जंगल आहे जंगलात कोला आहे, जंगल सोडा, कोला बाजूला काढा. नदी नदीला पूर आहे, नदी बाजूला करा, पूर घ्या. काय झालं? कोल्हापूर. मुलगा पाठीवरती ची नावाचं अक्षर लिहितोय, कोला पूर ची, आणि आंब्याच्या झाडाखाली बाई बसलेली, कोल्हापूरची अंबाबाई. कोठवर कळत नाही. जोपर्यंत अदृश्य आहे तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही. तसा जगाचा मालक अदृश्य आहे. आपल्याला वाटतंय आज त्याची काय गरज आहे आम्हाला. ही अदृश्य शक्ती आहे ना. अरे वृक्षाची पान हाले ज्याची सत्ता, अदृश्य सत्ता आहे देवाची. जगामध्ये पहिली सत्ता आहे देवाची, दुसरी सत्ता आहे शासनाची. शासनाच्या सत्तेत तुम्ही केलेल्या चुक्या कदाचित माफ होऊ शकतात, पण शासनाच्या सत्तेत त्या कधी माफ होत नाही. कारण इथली सत्ता अदृश्य आहे आणि देवाची सत्ता अदृश्य आहे. ती कोणाला बदलवता येत नाही. पर्वती बैसकान संडावी, समुद्री रेखान ओलांडावी, ही अदृश्य शक्ती. देवानं जर आज्ञा सोडली तर या सगळ्या समुद्राचं पाणी आपल्या घरात घुसायला काय वेळ लागणार आहे? 29% तुकडा आहे हा.
भूभाग 29% तुकडा आहे आणि 71% पाणी. या 29% काय मजा मारावी त्या अथांग जलाशयामध्ये. पण तुम्हाला ज्ञानोबारींचं देवाचं अस्तित्व सांगणारी ओवी सांगतो. तुम्हाला जर देव न मानणारा भेटला तर एवढी ओवी त्याला सांगा, त्याच्या अकलेचे तारे ठिकाणावर येतील. ज्ञानोबारे बोलतात, मिरगालो असे भूतळी समुद्रे ही महाजडी ही पासूची डिपुडी विरेचिना. अरे त्या थांग जलाशयामध्ये अकारण कारण करुणावरून आलंय जगाचा आधार असलेला रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पंढरीनाथ परमात्मा बसलेला आहे. म्हणून समुद्र रेखा ओलांडत नाही, नद्या त्रास देत नाही, हवा जगू देते, वृक्ष जगू देतात. देवानं संपवलं ना महाराज, त्यानं ठरवलं हे संपवायचं. फुंकर मारली फुंकर तरी विश्व आलेली इतकी ताकद आहे ईश्वरात. आपल्या सगळ्या सत्ता सगळी आपण मिळवलेली साधनं थांबली होती कोरोनात. आपण पाहिलंय जवळ सगळ्यांनी. मी स्वतः कोविड सेंटर चालू केलं होतं साहेब माझ्या गावात 40 बेडचं. कलेक्टर साहेब माझ्या गावात आले होते. खडसे साहेबांनी त्यांनी खूप चांगलं मदत करून कोविड सेंटर. त्यावेळेला सगळ्या पक्षाची नेते आपल्या आपल्या भागातल्या लोकांकडे लक्ष देत होते. नाही, माझी माणसं जगली पाहिजे, त्या माणसांचे उपकार आहे माझ्यावर. हे गोरगरीब माणसं आहे बिचारी. कोणाची आई गेली, कोणाचा बाप गेला, कोणाचे 2 भाऊ गेले, कोणाचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. महाराज दयनीय अवस्था आहे. तुमची माझी सत्ताच कामाला आली असती, तुम्ही मी कमवलेला पैसाच उपयोगाला आला असता, तर आपल्या जवळची माणसं त्यावेळेला गेली नसती.